तुमच्याबाबत हे नेहमी होतंय का बरं? सगळं तुम्हाला सांगत असतात, तुझं इंग्रजी सुधार, तुझा काहीच प्रॉब्लेम नाही, तुझ्या इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे. तू लिहिता, वाचताना, बोलताना किती चुका करतोस. साधं एक चांगला ड्राफ्ट तुला लिहिता येत नाही. साधा ईमेल लिहिताना किती चुका करतोस, बोलताना किती चुका करतोस. टेन्सेसमध्ये चुका होतात, प्रिपोजिशन्समध्ये चुका होतात. ऑन, ऑफ, अंडर, बिलो कुठं वापरायचं, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, डीड, हॅव, हॅज, हॅड कधी वापरायचं, ह्या साध्या गोष्टी तुला कळत नाहीत. आणि मग होतं काय, यातून आपल्या इंग्रजीवरचा आत्मविश्वास निघून जातो. मी कितीतरी प्रोफेशनल्स बघतो, अगदी हायली क्वालिफाईड, त्यांना त्यांच्या क्षेत्राचं उत्तम नॉलेज असतं, त्यांना त्यांच्या डोमेनविषयी प्रचंड कॉन्फिडन्स असतो, पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा जेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा त्यांच्या इंग्रजी भाषेचा नसतो. आता मी त्यांना त्यासाठी दोष देत नाही, मुळात त्यांना चांगलं इंग्रजी कधी शिकायला मिळालेलं नाही. आपल्याला शाळा कॉलेजमध्ये जे इंग्रजी शिकवतात तो एक विषय म्हणून, सुसंवादाची भाषा म्हणून नव्हे. त्यातही असं दिसून येतं की इंग्लिश मिडियममध्ये शिकलेल्यांच्यासुद्धा चुका होतात, भरपूर एरर्स होतात, अगदी कॉमन एरर्स असतात. हे इंग्लिश मिडियममध्ये शिकणं वेगळं, इंग्रजी भाषा शिकणं वेगळं. अगदी बोर्डानं सुद्धा इंग्लिश मिडियमच्या टेक्स्टबुकमध्ये म्हटलं आहे की इंग्लिश मिडियम स्टुडंट्स आर फ्लुएंट इन इंग्लिश बट दे लॅक इन ॲक्युरेसी. आता तुम्ही एखादी भाषा म्हणता, त्या भाषेवरचं चांगलं प्रभुत्व आहे असं म्हणता, तेव्हा तुम्ही सांगता की तुम्हाला निर्दोष व्याकरण शुद्ध वाक्यरचना करता येते, शब्दांची अचूक निवड करता येते. जो अर्थ आपल्याला कम्युनिकेट करायचा आहे तोच अर्थ निघेल अशी वाक्यरचना, शब्दयोजना येते. म्हणजे इंग्रजी भाषेची जी संरचना आहे, ज्याला आपण सिंटॅक्स म्हणू शकू, आणि सिमॅन्टिक्स, या दोन्ही गोष्टी, अर्थ कसा निर्माण होतो, अर्थ निर्माण करण्यासाठी वाक्यरचना कशी केली जाते, कोणत्या अर्थासाठी कोणत्या व्याकरणाच्या रचना आहेत. दुर्दैवानं होतं असं की आपला बराचसा इंग्रजीचा अभ्यास हा एका विषयाचा परीक्षेपुरता केलेला असतो, कट अँड पेस्ट असतो. भाषा शिकण्यासाठी आपल्याला कधी योग्य मार्गदर्शन मिळालं नसतं किंवा ती संधीच मिळालेली नसते. चांगलं इंग्रजी आपल्या वाट्याला येत नाही, ही फॅक्ट आहे. त्यामुळे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले ओघवतं इंग्रजी बोलणारे सुद्धा खूप चुका करताना दिसतात आणि काही वेळेला त्यांची जाणीव नसते. जसजसे तुम्ही करिअरमध्ये प्रोग्रेस करत जाता, सिनियर होत जाता, तुमच्या लक्षात येतं की भाषेचा, विशेषतः इंग्रजी भाषेचा, जी ज्ञानभाषा आहे, कॉर्पोरेटची भाषा आहे, व्यापाराची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण सगळ्यांची भाषा आहे, भाकरीची भाषा आहे, एका वेळी सांगायचं तर जर तुमचं इंग्रजीवरती उत्तम प्रभुत्व नसेल तर मग तुम्हाला खूप संधी गमाव्या लागतात. उत्तम बुद्धिमत्ता असते, कुवत असते, शिक्षण असतं, अनुभव असतो, मग लक्षात येतं आपल्याला जे चांगलं इंग्रजी सांगता येत नाही ते आपल्याला येतच नाही. जर आपल्याला आपल्या भाषेविषयी आत्मविश्वास नसेल तर आपल्या विचारांविषयी आत्मविश्वास वाटणार नाही. काही वेळेला सगळं माहिती असतं पण तोंडून शब्द फुटत नाही, चुका व्हायची भीती वाटते, हे आपल्याविषयी फार वाईट रिफ्लेक्ट होईल वगैरे. आणि जो ओघवतो व्याकरण शुद्ध उत्तम बोलतो तो बाजू मारून जातो. इंग्लिश स्पीकिंगमध्ये तुम्हाला जे व्याकरण वापरावं लागतं, ज्या वाक्यरचना वापरावं त्या नेहमीच्या असतात, पण जर चांगलं इंग्रजी तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला भाषेची साधना करायला लागते. तुम्हाला सोशल मीडियावरती भरपूर असे 2 तासात इंग्लिश, फाडफाड इंग्लिश, पटकन इंग्लिश वगैरे अशी भरपूर म्हणजे रेलचेलच असते त्याची. आणि एवढं सगळं करून तुम्हाला फायदा होतो तसं नाही. मला माहिती आहे की तुम्ही तुमचं इंग्रजी सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल, पण मुळात इंग्रजी सुधारायचं म्हणजे नक्की काय करायचं हे अनेकदा लक्षात येत नाही. आणि मग तुम्हाला वाटायला लागतं की चला आपल्याला कधी येणारच नाही, आपल्या चुका सतत होत राहतात आणि मग त्याची किंमत तुम्हाला द्यायला लागते. आता एक लक्षात घ्या, तुम्ही आजवर तुम्ही खूप प्रयत्न केला असेल आणि जर तुम्हाला चांगलं इंग्रजी, ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मविश्वास वाटेल असं इंग्रजी येत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. त्याला काय करायचं, भाषेचा चांगला अभ्यास करायचा, साधना करायची, आणि ही साधना पद्धतशीरपणे करायची, कोणतं ते एक पुस्तक घेऊन करायची नाही. भाषा ही एक व्यवस्था आहे आणि म्हणजे तुमचा अप्रोच जो आहे भाषेविषयी तो अत्यंत सिरियस असला पाहिजे. चिकाटीनं, जिद्दीनं, सातत्यपूर्ण प्रयत्न पाहिजेत. ज्यांना उत्तम इंग्रजी शिकायचं आहे त्यांना मी एक संधी देऊ इच्छितो. माझं नाव प्रकाश अल्मेडा, मी संस्थापक संचालक इंग्लिश फाउंटन. गेली जवळजवळ 20-25 वर्ष विविध स्तरांवर इंग्रजी शिकवतो. म्हणजे अगदी बेसिक, आता मी त्या लेवलला शिकवत नाही, तर अगदी CEOजपर्यंत, म्हणजे कॉर्पोरेटचे स्पीचेसपासून सगळ्या आमच्या सेवा आहेत. आमची इंग्लिश फाउंटन ही संस्था आहे आणि गेली 20-25 वर्ष आम्ही विविध स्तरावर जे प्रशिक्षण देतो, अगदी शाळेतल्या शिक्षकांपासून उत्तम इंग्रजी कसं शिकवता येईल वगैरे. आम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. आमच्याकडे केम्ब्रिज आणि ब्रिटिश काउन्सिल ट्रेंड मंडळी आहे. भरपूर या क्षेत्रात आम्ही लेखन केलं आहे आणि साहित्य निर्माण केलेलं आहे, जे अनेक ठिकाणी वापरलं जातं. आणि एक लक्षात येतं माझ्या
की इंग्लिश माध्यमातच शिकल्यावर चांगलं इंग्रजी येतं वगैरे असा काही प्रकार नाही. मी याविषयी बऱ्याच वृत्तपत्रात लिहिलं, बऱ्याच ठिकाणी बोललो आहे. पण जर तुम्हाला चांगली इंग्रजी येत असेल ना, ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मविश्वास असतो, तो एक फोर्स मल्टिप्लायर असतो. लक्षात ठेवा, भाषा ही आपलं कॉग्निटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे कसं बघा, एखाद्या देशाची एक अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यात पायाभूत सुविधा आहेत. रस्ते आहेत, वीज आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, हे सगळं पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यात आपण बऱ्यापैकी डेव्हलप करतो आहे. तसं आपल्या बुद्धीचं कॉग्निटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ती म्हणजे भाषा. तुम्हाला ज्या स्तरावरती काम करायचं आहे त्या स्तरावरची भाषा पाहिजे. रिक्षाचे इंजिननं ट्रक ओढता येणार नाही. तुम्हाला जर हायर लेवलचं शिकायचं असेल, काम करायचं असेल, तर त्या लेवलची लँग्वेज पाहिजे. पैसे नसतील तर पैशाचं सोंग करता येईल, भाषेचं करता येत नाही. लक्षात ठेवा. आणि चांगलं इंग्रजी आलं पाहिजे. चांगली इंग्रजी म्हणजे व्याकरण शुद्ध, शब्दांवरती हुकूमत, अचूक अर्थ छटेचा शब्द वापरता येणं वगैरे. आता ती इंग्रजी तुम्हाला कसं मिळेल? आमच्या इंग्लिश फाउंटनतर्फे आम्ही एक कोर्स ऑफर करतो आहे. झटपट शॉर्टकट वगैरे नाही. ज्यांना मेहनत करायची आहे, साधना करायची आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स असणार आहे. साधारण एक 25 तास तरी मला लागतील. मी आणि माझ्या मिसेस केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ट्रेंड आहेत, त्या छानपैकी उत्तमरित्या शिकवतात. आम्ही उत्तम अभ्यास साहित्य वापरतो. या कोर्सचा भर कॉमन एरर्सवरती आहे. म्हणजे नेहमी होणाऱ्या चुका, जे एरर्स आहेत ते कमी करत तुमचं इंग्रजी उत्तम करता येईल. हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स नाही आहे, समजून घ्या. हा इंग्रजी बोलायला शिकवायचा कोर्स नाही, लिहायला शिकवायचा कोर्स नाही. तुम्हाला इंग्रजी रिझनेबली चांगलं येतं, फ्लुएन्सी वगैरे आहे, पण अक्युरेसी नाही आहे. तुम्हाला ग्रामरच्या चुका व्हायची भीती वाटते, चुकीचा अर्थ निर्माण व्हायची भीती वाटते. तुम्हाला माहिती आहे ना, गिव्ह युअर ऑडियन्स अ चान्स टू मिसअंडरस्टँड यू, दे ऑलवेज टेक इट. व्याकरण शुद्ध, उत्तम शब्दरचना असलेलं, रेंज असलेला टेक्स्ट निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि गेल्या माझ्या 25 वर्षाच्या अनुभवात माझ्या लक्षात आलं की हे शिकण्यासाठी फार काही वेळ लागतो अशातला भाग नाही, पण कोणताही शॉर्टकट नसतो. एक हायब्रिड कोर्स आम्ही तयार केलेला आहे. सगळा ऑनलाईन असण्यात काही फायदा नाही. ऑनलाईनमध्ये फारसं काही होत नाही. म्हणजे अनेक कोर्सेस तयार केलेत मी, माझं गोल्ड मेडल आहे या क्षेत्रातलं. तरीसुद्धा मी सांगतो, भाषा ही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे क्लिक ऑफ द माऊस शिकता येत नाही जास्त. म्हणून आम्ही तुम्हाला अभ्यास साहित्य पाठवू. छापील अभ्यास साहित्य असेल. किमान 25 तासांचं तुम्हाला इनपुट पाहिजे. काही ऑनलाईन सेशन्स असतील, 25 आवर्सचे ऑनलाईन सेशन्स असतील, आणि उत्तम अभ्यास साहित्य आणि डिजिटल रिसोर्सेस तुम्हाला दिले जातील. तुम्ही घरी पण खूप करायचं आहे. तुम्ही ॲडव्हान्स लर्नर आहात, तुम्ही 4वी-5वीचे विद्यार्थी नाही आहात. तुम्ही स्वतः शिकू शकाल. फक्त तसं सेल्फ लर्निंग मटेरियल, सेल्फ इन्स्ट्रक्शनल मटेरियल तुम्हाला मिळालं नाही. एक चांगली संधी आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर, नाही तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही सांगाल आम्हाला शॉर्टकट 5 तासात, 4 तासात, कॉर्पोरेटमध्ये तसंच करतात, 4 तासात ईमेल लिहायला शिकवा वगैरे. मुळात भाषाच नसेल तर तुम्हाला विचार सुचणार कसे, आणि तुम्ही प्रभावीपणे तुमचं मत मांडणार काय? तुमचं मुळात बोलणंच तयार होणार नाही, तुमचा मजकूरच तयार होणार नाही. आणि तो व्याकरण शुद्ध आहे का, त्याच्या शब्दरचनामध्ये, वाक्यरचनामध्ये काही दोष आहे का, याविषयी तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. परत तुम्ही मागे जा इंग्रजीकडे, आणि आपण नव्याने इंग्रजीचा धांडोळा घेऊया. लक्षात ठेवा, हा लिहिण्या वाचण्याचा, बोलण्याचा कोर्स नाही आहे. हा इंग्रजीत अचूक व्याकरण, शुद्ध वाक्यरचना करायचा कोर्स आहे. कॉमन एरर्स जे तुमचे नेहमी होतात ते काढणारा कोर्स आहे. आणि एक एरर घेऊन त्याच्याशी संबंधित ग्रामर आपण अगदी बारकाईनं पाहणार आहोत. लक्षात ठेवा, एक चांगला व्याकरणाचा बेस लागतो. म्हणजे असं म्हटलं जातं, कशाला व्याकरण हवं भाषा शिकायला? तसं नाही आहे. मग आपण भाषांतराचा चांगला उपयोग करून घेऊया. तरखडकरांच्या भाषांतर पाठमालेनं काही पिढ्या शिकल्या. आम्ही विविध स्तरांवर आमच्या नॉलेज फाउंटन या संस्थेतर्फे ज्ञान व्यवस्थापनाची सेवा कॉर्पोरेटला देते. या संस्थेतर्फे काही वेळेला भाषांतर सेवा देतो, त्याचं प्रशिक्षण देतो. अगदी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसुद्धा आम्ही हे प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे दोन्ही भाषेची, स्रोतभाषा, लक्ष्यभाषा, दोन्ही भाषेची उत्तम जाण आपल्याला येते, आणि आपला ग्रामरचा, एक भाषेच्या रचनेचा सेन्स वाढतो. आणि मग आपली भाषा अधिक निर्दोष होत जाते. आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आपल्या विचारांचा कॉन्फिडन्स येतो. जर तुम्हाला या कोर्समध्ये यायचं असेल तर मी तुमचं स्वागत करतो. तुम्हाला सविस्तर माहितीपत्रक मी पाठवेन. फक्त मला तुम्ही व्हॉट्सॲपवरती बेटर इंग्लिश असा मेसेज करा. माझा व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या तुम्ही, 8600178825, 8600178825. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर एक 25 तास गुंतवायला तयार असाल, सिरियसली, आपण तो किमान, मला हा कोर्स संपवायला आठवड्यातून जर आपण समजा 1-2 सेशन्स घेतली, कारण तुम्हाला घरी खूप काम करायचं आहे, जे आपण डिस्कस करणार आहोत ऑनलाईन.
एक लर्निंग प्रोसेस असणार आहे, काही झटपट वगैरे प्रकार नसणार आहे. प्लीज समजून घ्या, ही भाषा आहे आणि भाषा सिरियसली शिकली पाहिजे. 1 तासात इंग्रजी वगैरे हे हा वेडेपणा किंवा एवढा उथळपणा जर घेऊन जर तुम्ही एखादी भाषा शिकायला जातात त्याला काही अर्थ नाही. तुम्ही जर सिरियसली थोडी वेळेची गुंतवणूक करणार असाल तर उत्तम आहे. या कोर्सची फी आमची 4,500 जनरली आमची फीज असते. पण 31 जानेवारीपर्यंत जी मंडळी ॲडमिशन घेईल त्यांच्यासाठी 3,500 फी असेल. उत्तम अभ्यास साहित्य, छापील अभ्यास साहित्य तुम्हाला मी पोस्टाने पाठवू, कुरिअरनं पाठवू. तुम्हाला खूप करायचं आहे, लक्षात ठेवा. ही संधी तुम्हाला आजवर भाषेचा चांगला भाषाशास्त्रीय म्हणेन मी, चांगला अभ्यास करायची संधी मिळाली नाही, ती आम्ही इथं तुम्हाला देतो आहे. आणि एकदाचा प्रश्न सोडवा तुम्ही. ही भाषेची जी तुमची अडचण होते, तुमच्या विकासातली धूम झाली आहे, ही एक संधी समजा आणि ही धूम बाजूला करा. इंग्रजीची समस्या कायमची मिटवा आणि मग तुम्हाला तुमचं पोटेन्शियल परफॉर्मन्समध्ये अनलिश करता येईल. मी खूप चांगले लॉयर्स पाहतो, CA पाहतो, मीडियाची माणसं पाहतो, मॅनेजमेंट प्रोफेशनल, सेल्फ एम्प्लॉईड पीपल पाहतो, बँक ऑफिसर्स पाहतो. इंग्रजीविषयी बिचकत असतात ते. त्यांना कॉन्फिडन्स नव्हतं आपण जे लिहितो बोलतो आहे त्याच्यात काही चुका होतील का, आणि मग आपण मागे राहतो. आपण मराठी माध्यमात शिकलो, मी स्वतः मराठी माध्यमात शिकला, जो 10-20 इंग्रजी पुस्तकं लिहिली मी. त्यानं काही होत नाही. तुम्हाला उत्तम मराठी येत असेल तर तुम्हाला इंग्रजी उत्तम येईल, पण उत्तमरित्या तुम्हाला इंग्रजी शिकविलं गेलं नाही, ती संधी तुम्हाला मिळालेली नाही, ते रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध झाले नाही. त्यानंतर तुम्ही किती वाढवायचे तुमच्यावर आहे. पण नेहमी होणाऱ्या, बऱ्यापैकी होणाऱ्या ज्या नेहमीच्या चुका आहेत त्या आपण आपल्या मार्गातून दूर करणार आहोत. आपलं इंग्रजी अधिक व्याकरण शुद्ध करणार आहोत. जेवढ्या चुका कमी होतील तेवढा तुमचा परफॉर्मन्स वाढेल. लक्षात ठेवा, हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स नाही. मी तुम्हाला उच्चार वगैरे, स्टँडर्ड रिसीव्ड प्रोनाऊन्सिएशन वगैरे शिकवणार नाही. मी तुम्हाला कोणतं इंग्रजी शिकवणार आहे जे व्याकरणदृष्ट्या निर्दोष आहे, आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की मला जे सांगायचं आहे तेच मी सांगितलं आहे. त्यातून दुसरा चुकीचा अर्थ, संदिग्धता वगैरे नाही, कोणतीही व्याकरणाची चूक नाही, एरर नाही. अर्थात तुम्हाला छान रिसोर्सेस देईन मी, ग्रामरविषयी देईन, चांगल्या प्रकाशनाचे रिसोर्सेस देईन जे एरवी तुम्हाला मिळणार नाहीत. नंतर हा व्यासंग तुम्ही वाढवा, तुम्ही इतरांना द्या. आमच्या संस्थेचं नाव आहे इंग्लिश फाउंटन. फाउंटन म्हणजे पाणपोई. मराठी माणसाला इंग्रजीची समस्या येऊच नाही असा आमचा प्रयत्न आहे. इंग्रजी व्हावी तुमच्या पायीची दास. ब्रिटिश भारतात आले तेव्हा सर्वोत्तम इंग्रजी तिकडे बंगालमध्ये भद्रलोक आणि इकडे आपल्या मराठी लोकांना यायचं. गोखले टिळकांचं इंग्रजी, आगरकरांचं इंग्रजी ऐकून, पाहून, वाचून ब्रिटिश मंडळी थक्क व्हायचे. हा आपला वारसा आहे. उत्तम इंग्रजी शिकणं अवघड नाही, फक्त त्यासाठी लागणारी गुंतवणूक, सातत्यपूर्ण प्रयत्नांची फोकस ठेवून गुंतवणूक, सिरियसली अभ्यास केला पाहिजे. आणि इथं मला पालखेवालांचे शब्द आठवतात. तुम्हाला माहिती असेल, नानी पालखेवाला हे मोठे विधिज्ञ. एकदा चर्चा करत असताना त्यांनी विधान केलं होतं की प्रकाश, जर तुझी भाषा पुअर असेल तर तू बौद्धिकदृष्ट्या इंटेलेक्च्युअली पुअर असेल. आणि त्याचा आपल्याला नेहमी अनुभव येत असतो. तुमच्यासमोर संधींचा अवकाश आहे. आता ChatGPT, सगळं कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे सुरू आहे. भाषेचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. तुम्हाला उत्तम इंग्रजी आलं पाहिजे. तुमच्या विकासाचे ते पंख आहेत, लक्षात ठेवा. गो कॉन्कर द वर्ल्ड विथ द पॉवर ऑफ द इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला तुमच्या इंग्रजीविषयी उत्तम आत्मविश्वास हवा असेल तर हा कोर्स जरूर जॉईन करा. सविस्तर माहितीपत्रक मी तुम्हाला पाठवतो. माझा WhatsApp नंबर मी परत एकदा तुम्हाला सांगतो. त्याच्यात सगळी सविस्तर माहिती आहे. 31 जानेवारीपर्यंतच प्रवेश असणार आहे. त्यानंतर 4,500 फी असेल. 31 जानेवारीपर्यंत 3,500मध्ये हा कोर्स आहे. एक चांगली गुंतवणूक आहे. अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट ऑफ एन्ड्युअरिंग व्हॅल्यू, जी तुम्हाला एनरिच करील, कॉन्फिडंट करील आणि त्याचे लाभ तुम्हाला त्वरित दिसायला लागतील. आजूबाजूकडून तुम्हाला चांगला फीडबॅक मिळेल आणि मग एक कॉन्फिडन्स स्वतःच्या पर्सनॅलिटी, स्वतःच्या विचारांमध्ये सगळीकडे येईल. मी तुमचं स्वागत करतो. प्रकाश अनमाडे, इंग्लिश फाउंटन. मला जस्ट WhatsApp करा 8600178825. I welcome you to the wonderland of the English language. You will definitely enjoy this course. This course will definitely add substantial value. This course will enrich you, will enhance your command of the English language, and you will never have the problem that you are facing today. Let's work on that. I welcome you. Thank you.